चला पाहूया लंबदुभाजक कसा काढायचा. लंबदुभाजक म्हणजे काय? तर एखाद्या रेषाखंडाचा लंबदुभाजक ही अशी रेषा असते जी त्या रेषाखंडाचे दोन समान भाग करते आणि त्या रेषाखंडाला लंब असते. आता आपण तो कसा काढायचा ते पाहूया. लंबदुभाजक काढण्यासाठी सर्वात आधी आपण एक्स वाय हा रेषाखंड काढूया, ज्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. तर हा आपण एक्स वाय हा रेषाखंड काढला. त्यानंतर कंपासमध्ये एक ठराविक त्रिज्या घेऊन आपण बिंदू एक्स आणि बिंदू वाय वरून रेषेच्या वरच्या बाजूला कंस काढूया, हा असा, जेणेकरून ते बिंदू ए मध्ये छेदतील. यासाठी आपण कंपास घेऊन त्यात कितीही अंतर घेऊ शकतो. साधारणपणे लंबदुभाजक काढण्यासाठी कंपासमध्ये रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागतं. त्यामुळे आपण निम्म्यापेक्षा जास्त असलेलं असं कोणतंही अंतर घेऊ शकतो. मग आपण कंपासचे टोक एक्सवर ठेवूया आणि एक कंस काढूया आणि त्यानंतर कंपासचे टोक वायवर ठेवून अशाच प्रकारे एक कंस काढूया. आता हे कंस एकमेकांना बिंदू ए मध्ये छेदतात. आता पुढे या कंपासमधील अंतर तेच ठेवून आपण एक्स आणि वायवरून एक्स वायच्या खालच्या बाजूला दोन कंस काढूया. तर हा झाला एक कंस आणि मग एक्स वरून दुसरा कंस काढूया आणि या छेदनबिंदूला आपण बी असं नाव देऊया. शेवटी आपण ए आणि बी जोडून घेऊ आणि हा ए बी आपला अपेक्षित लंबदुभाजक आहे. आता एकदा का आपण हे पूर्ण केलं की आपल्या लक्षात येईल की एक्स वायच्या लंबदुभाजकावर असलेले सर्व बिंदू हे एक्स आणि वाय पासून समान अंतरावर असतात. उदाहरणार्थ हा बिंदू घ्या, हा लंबदुभाजकावर आहे, बरोबर ना? तो एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहे, म्हणजेच ए एक्स बरोबर ए वाय. त्याचप्रमाणे हा दुसरा बिंदू एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहे, हा बिंदू सुद्धा आणि हा सुद्धा, हे सर्व बिंदू एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहेत. आता जरा यावर विचार करा. एक्स वायच्या वरच्या आणि खालच्या बाजूला कंस काढण्यासाठी कंपासमध्ये समान त्रिज्या किंवा समान अंतर असणं खरंच गरजेचं आहे का? चला पाहूया. समजा आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेतली आणि एक्स आणि वाय वरून रेषेच्या वरच्या बाजूला दोन कंस काढले आणि रेषेच्या खालच्या बाजूला कंस काढण्यासाठी समजा आपण 4 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेतली. आता या बिंदूपासून वायचं अंतर 4 सेंटीमीटर आहे आणि एक्सचंही अंतर 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा बिंदू एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहे. वरचा बिंदू सुद्धा तसाच आहे. याचा अर्थ हे दोन्ही बिंदू हे लंबदुभाजकावर आहेत. आणि मगाशी आपण हेच पाहिलं होतं, बरोबर? लंबदुभाजकावरील सर्व बिंदू एक्स आणि वाय पासून समान अंतरावर असतात. म्हणजे समान त्रिज्या असणं अजिबात गरजेचं नाही. आपण एक्स वायच्या वरच्या आणि खालच्या बाजूला कंस काढण्यासाठी वेगवेगळ्या त्रिज्या नक्कीच निवडू शकतो. जोपर्यंत एका जोडीतील दोन्ही कंस एकाच त्रिज्येने काढले जातात, तोपर्यंत सर्व कंसांची त्रिज्या समान असण्याची काहीच गरज नाही. म्हणजे वरच्या बाजूच्या जोडीतील हे दोन कंस एक्स आणि वाय वरून एकाच त्रिज्येने काढले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे खालच्या बाजूच्या जोडीतील कंस एक्स आणि वाय वरून एकाच त्रिज्येने काढले पाहिजेत. एकदा का तुम्ही तसं केलं की त्यांचा छेदनबिंदू एक्स आणि वाय पासून समदूर असेल. खरं तर लंबदुभाजक म्हणजे अशी एक रेषा असते जी एक्स आणि वाय पासून समदूर असलेल्या सर्व बिंदूंचा संच असतो. म्हणून जर आपण वरच्या कंसांसाठी समजा R1 ही त्रिज्या वापरली आणि खालच्या कंसासाठी R2 ही त्रिज्या वापरली, तरी आपल्याला असे दोन छेदनबिंदू मिळतात जे दोन्ही एक्स आणि वाय पासून समदूर असतात. त्यांच्या त्रिज्या वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांना जोडल्यास आपल्याला अचूक लंबदुभाजकच मिळेल. तर यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की कंसांच्या प्रत्येक जोडीमध्ये त्रिज्या समान असली पाहिजे, परंतु वरची जोडी आणि खालची जोडी यांच्यामधील त्रिज्या वेगवेगळी असू शकते. आता पुढे यावर थोडा विचार करा. आपण कंसांच्या दोन्ही जोड्या एक्स वायच्या एकाच बाजूला काढू शकतो का? काहीसं असं. तर हो, आपण नक्कीच काढू शकतो. जर आपण रेषेच्या वर किंवा खाली कंसांच्या दोन्ही जोड्या काढल्या आणि ते एकमेकांना छेदले, तरीही आपल्याला लंबदुभाजक काढण्यासाठी दोन योग्य बिंदू मिळतील. आपण त्यांना जोडू शकतो आणि ती रेषा पुढे वाढवू शकतो, जेणेकरून एक्स वायला ती छेदेल आणि तरीही आपल्याला तोच लंबदुभाजक मिळेल. मग आपण सहसा रेषेच्या वर आणि खाली कंसाची जोडी का काढतो? कारण ते अधिक सममितीय आणि दिसायला स्पष्ट असतं. तुम्हाला तर माहितीच आहे, विरुद्ध बाजूंना छेदनबिंदू असल्यामुळे हे अगदी स्पष्ट होतं की ही रेषा एक्स वायच्या मध्यबिंदूतून जाईल आणि एक्स वायला लंब असेल. आणि याच कारणासाठी नेहमीच्या पद्धतीनुसार आपण एक्स वायच्या विरुद्ध बाजूंना कंस काढतो. याच माहितीचा वापर करून आता आपण दिलेल्या बिंदूंवर 90 अंशाचा कोन कसा काढायचा ते पाहूया. उदाहरणार्थ, आपल्याकडे ही एक रेषा आहे आणि त्यावर ओ हा एक बिंदू आहे आणि आपल्याला या बिंदूवर 90 अंशाचा कोन काढायचा आहे. आता यासाठी आपण कंपासचा वापर करून ओ पासून समान अंतरावर एक्स आणि वाय असे दोन बिंदू चिन्हांकित करू शकतो. याचाच अर्थ ओ हा एक्स वायचा मध्यबिंदू आहे. आता आपल्याला माहिती आहे की जर आपण एक्स वायचा लंबदुभाजक काढला तर तो ओ मधून जाईल आणि तो या रेषेला लंब असेल. म्हणजेच तिथे
90 अंशाचा कोन असेल. आता जर आपल्याला लंबदुभाजक काढायचा असेल तर मुळात आपल्याला 2 बिंदूंची आवश्यकता असते. पण आपल्याकडे लंबदुभाजकावरील एक बिंदू आधीपासूनच आहे जो ओ आहे. त्यामुळे आपल्याला फक्त एकाच अतिरिक्त बिंदूची गरज आहे. याचा अर्थ दुसरा बिंदू मिळवण्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय वरून कंसांची फक्त एकच जोडी काढायची आहे. तर कंपास एक्सवर ठेवूया आणि हा एक कंस काढूया आणि मग कंपास वायवर ठेवून हा दुसरा कंस काढूया. मग हे दोन बिंदू आपण असे जोडूया. आता हा आपला लंबदुभाजक आहे आणि आपल्याला माहिती आहे की तो या एक्स वाय रेषेची 90 अंशाचा कोन करतोय. अशा प्रकारे आपण एका विशिष्ट बिंदूवर 90 अंशाचा कोन अगदी सहज काढला. मला माहिती आहे का, प्राचीन काळी जेव्हा आपल्याकडे ही भूमितीय साधने नव्हती, जेव्हा आपल्याकडे कंपास किंवा पट्टी नव्हती, तेव्हा कोन किंवा लंबदुभाजक काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केला जायचा. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की लंबदुभाजक काढण्यासाठी चक्क एका दोरीचा वापर करता येतो. ते कसं ते पाहूया. समजा आपण जमिनीवर एक्स वाय हा रेषाखंड काढला, ज्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. यासाठी आपण काय करूया, तर जमिनीवर एक्स आणि वाय या ठिकाणी दोन खुंट्या उभ्या रोवूया. मग आपण एक दोरी घेऊ आणि त्या दोन्ही टोकांना फास करून ती बांधू आणि त्या दोरीचा मध्यबिंदू आपण चिन्हांकित करूया. फास असलेली दोरीचा भाग सोडून आपण फक्त उरलेल्या दोरीचा मध्यबिंदू चिन्हांकित करू. त्यानंतर आपण त्या मध्यबिंदूवरून ती दोरी एक्स वायच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे ओढू, जेणेकरून दोन्ही बाजूंची दोरी पूर्णपणे ताणली जाईल आणि आपण या मध्यबिंदूच्या स्थानाला ए असं नाव देऊ. त्यानंतर आपण त्याचप्रमाणे दोरीचा मध्यबिंदू एक्स वायच्या खालच्या बाजूला ओढू आणि त्या स्थानाला बी असं नाव देऊ. शेवटी आपण फक्त ए आणि बी जोडू आणि मग ए बी हा आपला अपेक्षित लंबदुभाजक होईल. कारण पुन्हा एकदा यामागचा विचार केला तर ए एक्स बरोबर ए वाय आहे. याचा अर्थ ए हा असा बिंदू आहे जो एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहे. त्याचप्रमाणे बी हा असा बिंदू आहे जो एक्स आणि वाय पासून समान अंतरावर आहे आणि आपण त्यांना सहजपणे जोडू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला हा लंबदुभाजक मिळेल, कारण तो अशा बिंदूंचा संच आहे जे एक्स आणि वाय पासून समदूर आहेत.